जिजाबाई, जर सुनबाईला काही झालं तर ठाण्यामध्ये जाऊन मी तुझी रिपोर्ट लिहीन बरं का, आणि म्हणेन तूच माझ्या सुनेला मारलंस. घे जिजाबाई, मी जे बोलतो तो ऐक, स्वतःच सोड. या करुणेलाच आग लावून टाक. मग पाहिजे तर तुझा रिपोर्ट लिहायला लागलास तर. पण जिजाबाई, तू एक ताकदवान महिला बनून जाशील. आजपर्यंत सगळे तुला दुबळी समजत होते. लावून घे आग, मी अभि लावून घेते. दोघी बी संपून जाऊ. आणि शपथ आहे तुला बाळाची, जर तू आगी जोडण्याचा प्रयत्न केला ना तर. जिजाबाई, खूप झालं. अव लय तर तुम्ही करत हाय, कवापासून आत बसला आहेत. हे नाही की बायको बोलवत आहे तर बाहेर यायचं. नाही आलात ना तुम्ही तर मग बघा आता परिणाम. अरे असं वाटतंय तुम्ही दोघी घाबरल्या. अरे हेच तर बघायचंय की खालच्या जातीच्या बायकांमध्ये हिम्मत आहे का फक्त आग घेऊन खेळत राहायचं. ह्यो आमचा घरगुती मुद्दा आहे, तुला इथं मध्ये बोलायची गरज नाही. निघित ना. असं कसं जाणार. खालच्या जातीच्या बायकांची हिमतीचं प्रदर्शन बघून सगळ्यांना सांगत जाईन ना. काय झालं, घाबरलीस का? मी का घाबरू? तर मग लाव आग, मी अभि लावते. मूर्ख झालात का? हे काय केलंस तू? हिम्मत कशी झाली तुझी? बस जिजाबाई, खूप झालं. वैतागलो मी तुझ्यामुळं. तू मला नीट जगू नाही देणार ना. चल. थांबा. काय झाला निर्णय? जिजाबाई आपल्या नवऱ्याला घेऊन चालली हाय, याचा अर्थ जिजाबाई जिंकली. आणि जर जिजाबाई जिंकली तर हरलं कोण? विचार करा. हारली करुणा. मिळाली शांती. ही समधी तुझी चूक आहे ना. तू आईला काय सांगितलं असतं ना, हे सगळं झालं असतं. पर तू तर कोणाचं काय ऐकतच नाहीस. बा दादा, भीमा ऐकायला नाही तर ऐकवायला जन्माला आला आहे. कारण भीम कवा चुकीचा असूच नाही शकत. हे चांगलं आहे. नेहमी एक तुझ्या बाजूने बोलणारा घेऊनच फिरतोस तू, कारण नेहमी स्वतःला बराबर सिद्ध करशील, होय ना. भीम, आणि तू काय गरज होती हे संध करायची? काय गरज होती तेल स्वतःवर टाकून घ्यायची? चल आतमध्ये. आतमध्ये नाही, आता मी सासरवाडीला जाणार आपल्या बाबांजवळ, आणि माझ्या त्या सासूला धडा शिकवणार. येडी झालीस काय? तू कुठंच नाही जाणार.
मी आज जाणार तर जाणार, आणि तुम्हाला बी माझ्या संग यावं लागल. आजपर्यंत मी कधीच हट्ट नाही केला त्या घरात जायचा, पण आज मी हट्ट करणार. पर म्या त्या घरात नाही जाणार. नाही, तुम्हाला यावं लागेल माझ्यासोबत. चल आतमध्ये. नाही, मी आतमध्ये नाही येणार. मी फक्त सासरवाडीलाच जाणार. करू ना हट्ट नका करूस, मी बोललो ना आज चल. नाही, अजिबात नाही जाणार. मी तुम्हाला घेऊनच जाणार. रामजी, खूप दुःख होते रामजी तुझी दशा बघून. बघ ना, तुझे नशीबच किती दुर्दैवी आहे. एकतर तू मोठ्या जातीमध्ये जन्म नाही घेऊ शकत आमच्यासारखा, आणि एवढेच नाही तर श्रीमंत पण बनू नाही शकलास. अजून ताकदवान पण नाही राहिलास, आणि आता तर वाटतं की कदाचित तू पुरुष देखील नाहीस रामजी. अरे जर मर्द असतास तर काय एका स्त्रीने असा हात पकडून ओढत नेले असते तुला, असे की जसे तुझ्या शरीरामध्ये मणक्याचे हाडच उरलेले नाही. चुकीचे बोलत आहे का रामजी? बोल ना, चुकीचं बोलत आहे मी? काय झाले, तुला वाईट वाटले? काय झाले? अरे जिजाबाई, जरा सांभाळून हात पकड, नाहीतर हात सोडशील रामजीचा. चला, उद्याला लोक हे तर नाही म्हणतील की भीमरावचा बाप कसा होता, की त्याची बायको त्याच्याशी अशी वागणूक करत होती. द्या मालकीन, आणा कपडे. अरे जोखू कुठे आहे? आधी तर तो घेऊन जायचा ना. मालकीन, जोखू आणि मी आता वेगळं काम करत आहे, पण मी तू मस्त तक्रारचा मोका नाही देणार. कपडे चांगल्या रीते धुवून इस्त्री करून घेऊन येईल. मला फक्त एक संधी द्या. मालकीन, अरे का म्हणून संधी देणार तुम्ही हिला? बायची जात आहे. अहो, भाजीमध्ये व्यवस्थित मीठ सुद्धा नाही टाकू शकत ही. तुमचे कपडे काय व्यवस्थित साफ करून देईल? 4 दिवसापासून भटकत आहे, कुणी एक कपडा बी नाही दिला हिला. एका बी माणसाचा विश्वास नाही हिच्यावर. तुम्ही बी नका करू. तुम्ही ना हे कपडे मला द्या. हे तुम्ही एकदम चांगलं केलं मालकीन. आपल्यासनी ना हिची लायकी दाखवायची वतीच दाखवली. आता बाई असून मला बोलत असती का समद काही स्वतःहून करून घे. आता हिला हिची लायकी समजून येणार आहे. उपाशी मरल ना आणि भाकरीसाठी रडत बसल, तेव्हा तिला समजून जाईल का मर्दा संघ स्पर्धा नाही लावली पाहिजे. बरं मालकीन, माझी साथ दिल्याबद्दल ना लय आभारी आहे. चला येतो. थांब फुलिया, इकडे ये. भाई मालकीन, हे कपडे हिला दे. पर मालकीन, कपडे हिला दे. मालकीन, मी चांगल्यापणाने धुवून तुम्हाला देऊ शकतो. मी बोलत आहे, कपडे हिला दे. व्यवस्थित धुवून घेऊन घे मालकीन. मालकीन, हे चुकीचं करत आहात तुम्ही. मी तर चुकीचे करत आहे, पण तू तर निर्लज्जपणा केलायस. माझ्या समोर एका बाईची लायकी काढण्याचा प्रयत्न केलायस. मला तुझ्या बायको फुलियाशी काही सहानुभूती नाहीये, पण हे बोलणे ऐकून चांगले वाटले नाही की एका बाईच्या समोर एका बाईची लायकी दाखवतोयस. जा इथून. मालकीन,
मालकीन तुमचं लय लय आभार. ह्याची काही गरज नाही फुलिया. माझ्या घरात पण माझा नवरा रोज माझी लायकी दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण आजपर्यंत त्यांच्या समोर काहीच बोलू नाही शकले. स्वतःची मदत कधी करू नाही शकले. विचार केला तुझी मदत करावी. जा, उद्या धुवून घेऊन ये. वय मालकीन. दादा, मी जरा इथंच बसतोय. बसा. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चाय बनवून आणते. थांबा. जिजाबाईजी, नका देऊ चहा माझ्या बाबांना. कारण जिजाबाईजी, प्रेम करण्याची पहिली अट ही असते की ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करत असता त्या व्यक्तीचा आदर करणं गरजेचं आहे. आणि आज तर त्या मेघनाथ समोर माझ्या बाबांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली. मी हे नाही म्हणत आहे की नवऱ्याने आपल्या बायको समोर तटस्थ राहायला हवं, कडक राहायला हवं, पण जर कोणी समोरचा आपल्या नवऱ्याला बिना हाडाचा सांगाडा म्हणतोय आणि बायको शांत असेल तर हे चूक आहे. बाबा आज काही म्हणाले नाही, शांत राहिले, पण त्यांची ही शांतता त्यांच्या लाचारीची परीक्षा आणि नवीन सुरुवात आहे. बाळाच्या घरातून यांना घेऊन आले त्या गोष्टीचा राग आहे का? सकाळपासून कोणी प्रवचन द्यायला नाही मिळालं म्हणून एवढा बोलतोयस? नाही जिजाबाईजी, प्रेमाचं बंधन बेडीसारखं कठोर नसलं पाहिजे ज्याला ओढल्याने हातपाय सोलले जातील. तर प्रेमाचं बंधन एका झोक्यासारखं लवचिक असलं पाहिजे ज्याला खेचल्याने झोका खेळल्याचा आनंद मिळाला पाहिजे. आणि तुम्ही तर माझ्या बाबांना बेड्यांनी जखडवून ठेवलंय. घायाळ होऊन जातील माझे बाबा. यांच्यापासून तर घाळ होऊन नाही देणार. आता आम्ही हितच राहणार. आणि बाबासनी घायल होऊन नाही देणार. आणि ह्यांच्यापासनं तर अजिबात नाही. आले म्या. आता तुम्हीच ठरवा की चांगल्या सासू संग आदर्श बायको बनून राहायचं की माझी शत्रू. निर्णय तुमचा. ताई, तुम्ही चला, आज चला. तुझ्या नवऱ्याची परीक्षा आहे ना, जाऊन त्याची काळजी घे. ते चांगला अभ्यास करतील यावर लक्ष दे. करुणाताई, मी समजू शकते की तुम्ही आईवर नाराज आहे, पण असं बोलणं बरोबर नाही. लक्ष्मी, तुझ्यात माझ्यात अन रमामध्ये काय फरक आहे आज नीटच सांगते. रमा सहनशीलतेची मूर्ती आहे. तिला भले काय बी बोला, ती सत्य आणि भीम सोबतच उभी राहते.
समद सहन करती, तू बी सहन करतीस. वय तुला कवा कवा राग येतो, तू काहीतरी बोलतेस, काहीतरी करतेस, पण त्यानंतर काय, मग लगेचच शांत होतेस. मर्यादेच्या दोरीनं तू बी लवकरच पडतेस. पर म्या तशी नाही. मला राग येतो. समोरचा जर मर्यादेची जमीन सोडून बोलत असेल तर म्या बी मर्यादा सोडूनच बोलणार. त्यामुळे तुम्ही दोघी तुमच्यासारख्या जगा आणि म्या माझ्यासारखी जगीन आणि लोकांसंग बी तसंच वागीन. चांगलं हाय. आधी 2 सुना मालकीन होत्या, आता 3 झाले हाय. पण नोकर तर नोकरच राहणार ना. आता तुम्ही तिघी मिळून सांगा की म्या काय करू. जेवायला बनवू का कपडे धुवू की घर सोडून पळून जाऊ, सांगा. आत्तासाठी तुम्ही आरामात बसा. नाही, मोलकरीन हाय, आरामात थोडीच बसन. तुम्ही सांगा. जिजाबाई ही नाटकी बंद कर. बायकांच्या मधलं बोलणं आहे ना, तुम्ही शांत बसा की. होय आई, तुम्ही जाऊन आरामात बसा. तुम्हाला हेच म्हणायचंय ना की आम्ही जे बोलू ते तुम्ही कराल. मग आम्ही सांगतोय की जा आणि जाऊन आरामात बसा. जिजाबाई, जर तू स्वतःला मोलकरीण समजतेस तर मोलकरीण मानून यांचं बोलणंही ऐकून घे अन गप गुमान जाऊन बस. अरे होय, तुमचा तर नवराच नाही आहे ना. तुम्हासनी काय माहित असणार, जेव्हा नवरा आजारी पडतो ना तेव्हा बायको गप गुमान नाही बसू शकत. मला काम शोधायला गेलं पाहिजे. रमा, लक्ष्मी, लय दिवसानंतर तुमची जाऊबाई घरला परत आली हाय. जावा, तिच्या स्वागताची तयारी करा. वय आत्या. सौभाग्यवती भव. जिजाबाई, हे जे तू थोडस लढून पळून जातेस ना हे तुला जिंकून देत आणि ना तुला सुखाने राहून देत. अगं जिजाबाई, भीमरावकडनं एवढं तर शिकायला पाहिजे होतं की जिंकण्यासाठी लढत राहणं गरजेचं असतं, पळायचं नाही. काय लढत राहू, आधी फक्त रमा आणि लक्ष्मी होत्या, आता ती करुणा बी आली, समधी मिळाली हाय. समध्या लोकांनी आता फक्त एवढंच पाहिजे की काय बी करून मी मरून जावं, लढावं किंवा पळून जावं, हितनं काय बी होऊ दे माझं. आणि समध्या लोकांनी माझ्याकडनं सुटका पाहिजे आणि मला त्या भीमकडनं. जिजाबाई, 5 विषय आणखी आहेत आणि भीमराव एका विषयात जरी फेल झाला तर मग मला माहितीये तू भीमराव समोर कधीच जिंकू शकली नाहीस. आम्ही पण त्याच्यासमोर विशेष काही जिंकलो नाही आहोत.
पण यावेळी जर भीमराव एका विषयात जरी फेल झाला तर आपण त्याला शिक्षणात हरवू आणि ही त्याची सगळ्यात मोठी हार असेल. पण जिजाबाई, ह्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागेल.